तर नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग्स. मी सागर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती. परत एकदा आपण घेऊन आलो एक नवीन ब्लॉग, म्हणजे आपला डेली ब्लॉग. सो डेली ब्लॉगला पण आपण सुरुवात करणार आहोत हळूहळू, आणि आपण ट्रेडिशनल ट्रॅव्हल शूट पण आपण करतच आहोत. आणि आता सध्या आपले सण तर आता सर्व संपत आलेत, तर आता आपण डेली ब्लॉगही सुरू करणार आहोत. पण जसे आपले सण सुरू होतील, काही नवीन अजून तुम्हाला काही दाखवण्याचा अजून प्रयत्न आमचा असणारच आहे, तो आम्ही नक्कीच करू. तर सर्वांना शुभप्रभात. बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. हाय बोल. हाय बोल. हाय हाय हाय. तो आता झोपून उठलाय म्हणून तो एवढ्या कमी आवाजात तुम्हाला हाय करतोय, पण थोड्या वेळाने त्याचा आवाज तुम्हाला दाखवतो किती जोरात बोलतो तो. जरा आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. एवढं काही आम्ही मोठं असं काही करणार नाही, पण घरातच सेलिब्रेट करणार आहे आजचा दिवस. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळची सुरुवात झाली आहे आणि इकडे आमच्या ऋतुजा मॅडम बनवत आहेत. काय बनवत आहेस? पनीर चिल्ली आणि फ्राय राईस. हा आजचा दुपारचा बेत काहीतरी चांगलाच आहे. आणि चॉपिंगला सुरुवात झालेली आहे. काय कापते आता? कांदे, शिमला मिरच वगैरे. चवी गाणं बोल ना. गाणं बोल. गाणं बोल ना. तर मित्रांनो, आज शनिवार आहे आणि जेवणाची सुरुवात झालेली आहे. आज आहे फ्राय राईस आणि पनीर चिल्ली. थोड्या वेळाने तुम्हाला रेसिपी दाखवतो जेव्हा सुरुवात होईल तेव्हा. तोपर्यंत काहीतरी आता टाइमपास करूया आणि सुरुवात करूया नंतर जेवणाला. एवढा बस ना कांदा. एवढा बस कांदा की आणखी कापू? बस झाला. पक्का चालू दे. जोरात चॉपिंग चालू दे. मिरची एवढी मोठी करायची. कुठल्या रानात ना आणली अशी? मी नाही आणली. एवढी मोठी मिरची बाबा, मी पहिल्यांदा बघितली एवढी मोठी मिरची. समोर एक मिरची, खाली एक मिरची. काय मिरची पकड शर्विल. बघू हे काय आहे? टोमॅटो. पोटॅटो नाही, टोमॅटो. सगळेच पोटॅटो नसतात, टोमॅटो. हे मिरची खाऊन दाखव ना. मिरची चावून दाखव ना. चावून दाखव ना मिरची. कशाला? कशाच? बाईट. नको. तिखट आहे का बघू दे ना. ही तिखट नाही. तिखट वाली नाही. ही तिखट नाही. ही डार्क छोटी वाली असते ती तिखट असते. शर्विल तू खाऊन दाखव. पोटॅटो. तू काय करायला देणार की नाही? हा, काय करायला देणार की नाही? हो. अरे असं केलं असं जेवण कसं होणार रे? काय करतोय सांग मला. भरव मिरची आहे ती. भरव शर्विल, भरव तू. भरव दोन्ही भरव. तिखट असते, तिखट मिरची. दोन्ही भरव. खा. भरव. तू मला जेवण बनवायला देणार आहे? जेवण बनवू की नको? मी सांग. बनवू जेवण मला? अरे असं नाही खायचं ते. ओनियन आहे तो. कांदा आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला आता 2 इयर्स कंप्लीट होत आलेत आणि आपण खूप काही ब्लॉग्स बनवलेत, शूट केलेत. तुमच्यासाठी खास आम्ही ट्रेडिशनल म्हणजे
सरांचे शूट केलेले ते तुम्ही नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट करून बघा. गणपतीचे शूट केले, देवीचे शूट केले, जिथे जिथे काही दाखवण्यासारखं होतं, म्हणजे नवीन नवीन काहीतरी सेल्स होते, आर्टिस्टिक गोष्टी होत्या, तिथे आम्ही व्हिजिट केलेलं आहे. तर त्या गोष्टी तुम्ही नक्की आमच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा. खूप काही तुम्हाला तुमच्या गरजेला लागणारं किंवा गरजेच्या वस्तू भेटतील अशा काही आम्ही ब्लॉग बनवलेले आहेत. तर तुम्हाला परत एकदा गणपतीचे दिवस आठवायचे असतील, देवीचे दिवस आठवायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि चॅनलचे ब्लॉग तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि एन्जॉय करा. मम्मम देऊया, मम्मम मम्मम, झाडाला मम्मम, झाडाला मम्मम दे. तिकडे तिकडे उठ उठ उठ, इकडे 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 इकडे. चला जा घेऊन आतमध्ये. शर्विल थोडा आता जरा नखरे करायला लागलेला घरात, कारण की तो जरा घरात खूप कंटाळतो, त्याला खेळायला पाहिजे म्हणून आता त्याला जरा सोसायटीच्या खाली घेऊन आलो आहे. तो खेळेल, मग आपण नंतर जाऊया आणि ही रेसिपी बघूया. तो बघ गोलू फटाका वाजवतोय बघ. तुझे तो एक भी नहीं मिलेगा, तू तो निकाली. ए फुसकी बॉम्ब. पनीर कापायला सुरुवात झाली आहे. पहिले पनीर कापून घेऊया, त्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवतो. पनीरचे तुम्हाला जसे साईज हवी तसे त्याप्रमाणे तुम्ही पीस कट करून घेऊ शकता. आता आपण भाज्या कापून घेतल्या सगळ्या. फ्राईड राईसला पहिलं सुरुवात करूया आधी, आणि त्याच्यानंतर आपण पनीर चिली बनवूया. त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या, कांदा टाकूया. रेड होईपर्यंत परतायचं ना थोडंसं. आता सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. आपण टोमॅटो ऑप्शनल आहे, टोमॅटो टाकायचं असेल तर टाकू शकता. मला शर्विलला पण थोडंसं द्यायचं, टोमॅटो पण टाकू. थोडे कॅप्सिकम टाकूया. कांद्याची पात. बीन्स वगैरे पण टाकू शकतो, पण आता एवढं प्रिपरेशन नाही होतं. तर जे अवेलेबल होतं घरात त्यानेच बनवते फ्राईड राईस. इकडे यायचं जेवण आणि इकडे यायचं काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे.
काय पाहिजे? काय देऊ? संप संप संपा संपा. मस्त भाज्या प्रकारे भाज्या एकदम अशा फ्राय होत आलेल्या आहेत. थोडंसं परतून घ्यायचं. तुम्हाला आवाजाने कळायलाच असेल आता. थोडा असा झणझणीत आवाज आला किंवा असे भाज्या एकदम थोडा शिजायला सुरुवात झाली. झटकेपट अशी फ्राय राईस आणि पनीर चिल्ली तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. कितपत शिजवायचा आहे? थोडंसं आपल्याला त्याचा काय मीठ मसालो काय हा की नाही? बघू प्लेन बनवू की कसा बनवू? प्लेनच बनव, प्लेनच बनव. शर्विल खाईल का? हां प्लेन बनव, प्लेन बनव. अगदी हॉटेलसारखा भेटणार आज सगळा खाऊ आपल्या. शॉपिंग तर त्याच प्रकारे केलेली सगळी. अरे पण वेळ किती लागतो? शॉपिंगलाच किती वेळ लावला? शॉपिंगला अर्धा तास 1 तास गेला आपला. हा मग सगळं परफेक्ट पाहिजे आपल्याला. परफेक्ट पाहिजे. थोडीशी याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकते. जिंजर गार्लिक पेस्टने एकदम छान अशी चव येते. झुणकाला कोणत्याही पदार्थाला किंवा चिकन मटनमध्ये सगळ्यालाच चव देते जिंजर गार्लिक पेस्ट. याच्यानंतर काय सोया सॉस थोडासा नावाला. विनेगर जास्त झालं तर मग त्याची चव बिघडते. विनेगर पण टाकायचं कारण आपण प्लेन बनवतोय ना तर थोडंसं त्याला. वडू 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 वाईल शूटिंग. वडू 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 डे सोया सॉस मध्ये का? असंच बस 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 बस. विनेगर टाकूया. आता आपण राईस टाकून घेतलाय आणि फक्त स्मॅश करायचा, चांगला फिरून घ्यायचा. आपण थोडं चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर ना आणि काळी मिरी पावडर ॲड करायची चवीनुसार. बस ना एवढी जास्त तिखट होईल. बस. कॉर्नफ्लोअर टाकतोय आपण याच्यामध्ये. आता आपण थोडं कॉर्नफ्लोअर घेतलंय. पनीर चिली आता आपण पनीर चिलीला सुरुवात करतोय. आपला फ्राय राईस झालाय रेडी इथे. आता पनीर घेतलंय थोडंसं. बस ना एवढं. बस बस. मला तर वाटतं खूप झालंय. बघू ना. ठीक आहे पण पनीर कट करून घेतलंय. इथे कॉर्नफ्लोअर, थोडासा मिरची पावडर टाकायची. लाल तिखट तुमच्या घरी जे अवेलेबल असेल लाल तिखट ते टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं.
जिंजर गार्लिक पेस्ट. थोडंसं पाणी टाकायचं. ह्याचं काय मध्येच असतं किचन मध्ये काम करताना. मदत करायला येतो काय रे? मदत करायला येतो की काम वाढवायला येतो? मदत करायला येतो की काम वाढवायला येतो तू? हा, दे मम्माला, दे मम्माला. ए तू पण काय दे मम्माला. ते पाय काम वाढवायला येतो तो. आता एक एक पनीर आपण फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करायचं. आता हे आपण पनीर चिली मसाला मिक्स 2 कप पाण्यामध्ये टाकतोय. थांब थांब तो पण पाणी देतोय तुला. झालं. मम्मम पिऊन झालं. मम्मम पिऊन झालं. घे पाणी. मदतीचे 2 हात, मदतीचे 4 हात. हे आपण लास्टला टाकणार आहे ना सर्व याच्यावरती. तेल गरम झालंय. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकू. मिरच्या. कांदे टाकून घेऊया. संपा संपा. हे त्याच्यामध्ये जे स्प्रिंग ऑनियन हे केलेले ते पण आपण थोडे टाकून घेऊया. कॅप्सिकम टाकून. ए शर्विल काय करतो तू तिकडे? कांद्याची पात टाकून. ठेवायचं असेल
टाकूया रेड चिली सॉस. सोया सॉस परत. थोडासा सोया सॉस, थोडीशी शेजवान चटणी, टेबलस्पून व्हिनेगर टाकायचं. काय बोलते? चव येते. चव आली. हां, अजून पूर्ण झालं पण नाही. हे पनीर टाकल्याशिवाय पनीर चिलीची टेस्ट आली वा. मसाला मिक्स केलेला ना पाण्यामध्ये, पनीर चिल्ली मसाला. हा पनीर चिली मसाला मिक्स त्याच्यामध्ये टाकायचं. जेवढं मला वाटेल तेवढं टाकू ना. टाक. बस एवढं की सगळं. बस तसं लावून दे आता मला. तसं काढलं तसं शर्विल होतं, तसं काढलंस आता, तोडलंस तसं लावून दे मला. हा फिट करून दे. होतं तसं तोडलंस ना तू, आता फिट कर. ए नाही पूर्ण, ते पण बाजूचं पण तोडलंयस. नाही तर मी तुला दुकानदाराकडे नेणार. मगाशी चव हा. होती, आता वेगळी. आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण आता पनीर टाकूया, म्हणजे आपली डिश पूर्ण होईल. झालं ना. झाला झाला. पोटात कावळे ओरडूक लागले आता भाऊ. किती वेळ त्या रेसिपीला. अरे बापरे. जेम ते आम्हाला 2 तास गेलेत सगळे बनवायला, रेडी ते करून. बाबू मध्ये मध्ये सगळं बाबूवर टाकतात, सगळं बाबूवर टाकतात. हो, हो, हो. हा हा बघा, हा बघा, हा बघा, याचे काय पराक्रम ते बघा. आपण हे केलेलं ते टाकायचंय की नाही टाकायचंय. आता थोडस कॉर्नफ्लोअर टाक, म्हणजे ते होईल क्रिस्पी. ऑप्शनल आहे, टाकायचं तर थिक पाहिजे असेल तर टाकू शकता. ते टाकलं तर थोडं क्रिस्पी होईल. म्हणजे थिक कन्सिस्टन्सी. तोडलं कसं तसं जॉईंट कर, कर लवकर. टाकू की नको. टाक. थोडस टाकू. वाजता आला. बरोबर. मग नको टाकू. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण रेसिपी तयार झाल्यात. म्हणजे ही व्हेज फ्राय राईस प्लस पनीर चिली. पनीर चिली. सो मिस्टर शेफ, मिसेस शेफ, तुझ्या कसा झाला? किती वेळ लागला? हा खूप वेळ लागला, पण आता लगेच खाणार आहे. प्रिपरेशनला खूप वेळ लागला म्हणून ते आम्हाला जास्त वेळ लागला. पण बघून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सर्व करेपर्यंत सकाळपासून आतापर्यंत खूप वेळ झाला, पण फायनली आता जेवायची वेळ आली आहे. आता जेवताना तुम्हाला प्रिपरेशन दाखवतो पूर्ण, आणि तुम्ही आमच्यासोबत जेवायला या. आणि हा बघा पाटी शर्विल. आमच्या घरात 2-2 शर्विल आहेत. हा पाटी शर्विल आणि जो खेळतोय तो शर्विल. हे आहे पनीर चिल्ली. फ्राईड राईस दाखव. फ्राईड राईस. हाय फ्राईड राईस, शेजवान चटणी आणि ऋतुजा. शर्विल तिकडे रोजचं आपलं चालू आहे त्याचं. चला आता टेस्ट सांग कशी आहे. टेस्ट करूया आता. वाढते. हा वाढ. चल तू सांग, मी केलंय. तू आधी वाढ, मग टेस्ट सांगतो मी. पुढे तर ये, एवढा लांबच नाही. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करून सांगा. खूप सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. फक्त वेळ लागतो तो सर्व भाज्या चॉप करायला.
चला आता आपण टेस्ट करूया. हे बघा चिकन फ्राय, व्हेज फ्राय राईस आणि पनीर चिल्ली. सो आता टेस्ट करून सांगतो कशी झाली ती. पनीर चिल्ली ट्राय एकदम हॉटेलसारखा झाला आहे. खरंच खूप छान टेस्ट आल्या. म्हणजे नॉर्मली आपण चायनीज सेंटरला जेव्हा हॉटेलमध्ये बसतो जेव्हा पनीर चिल्ली ट्राय करतो त्याच्यापेक्षा भारी झाल्या. मला वाटतं ते आपण लास्टला पनीरचं पाणी टाकलं ना, पनीर मसाला, त्याची टेस्ट लागते आणि ऑसम टेस्ट आले. खायला तर लय मजा येणार आहे. तुम्ही पण या जेवायला आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.